नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुमचं जे झाड आहे म्हणजे लकी बांबूचं जे झाड आहे त्याचे पानं असे झाले आहे तर काय होऊन राहिलं आहे झाडाला. मित्रांनो समजा असे पानं झाले म्हणजे हे जे आहे सनबर्न झालं आहे, म्हणजे हे सूर्यप्रकाश जास्त झालं झाडाला, ज्याच्यामुळे याचे जे पानं आहे मित्रांनो जळून गेले आहे. समजा असे टिप्स जळतात त्याचा वेगळा अर्थ असतो मित्रांनो. समजा असे पानं जळत आहे तर याचा अर्थ असतो मित्रांनो की हे जे झाड आहे याला सनबर्न झालेलं आहे. तर याला जे आहे मित्रांनो सावलीत शिफ्ट करायचं आणि तसंही मित्रांनो हे जे असते हे इंडोरच झाड आहे, अजून याला सावलीतच ठेवायचं असते आणि जी ट्यूबलाईटची लाईट असते मित्रांनो त्याच्यातच हे खूप चांगल्याने याची वाढ होत असते. तर लकी बांबूला कधीच उन्हात तर ठेवायचंच नसते. समजा ठेवलं असेल मित्रांनो तर याला पटकन तुम्हाला सावली किंवा ग्रीन नेटच्या खाली शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि समजा मित्रांनो लकी बांबूचे जे पानं आहे ते पिवळे पडत आहे याचा अर्थ वेगळा असतो. याचा अर्थ न्यूट्रिशन डेफिशियन्सी असू शकते. तर शेणखत चांगल्याने झाडाला देऊन द्या. एका आठवड्याभरच तुमचं जे झाड आहे मित्रांनो ते ठीक होऊन जाईल. पण समजा तुमचं जे आहे ती माती ओली असेल मित्रांनो तर त्याचा अर्थ आहे की जास्त पाणी झालं आहे झाडाला म्हणून ते झालं आहे, न्यूट्रिएंट्स डेफिशियन्सी नाही आहे. समजा पाणी खूप जास्त झालं झाडाला तर झाडाचे पूर्ण पानं पिवळे पडतात आणि गळतात. त्याच्यासाठी काय करायचं आहे, काही दिवस झाडाला अजिबात पाणी नाही द्यायचं आहे, शेड एरियामध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे. आणि जेव्हा असं तुम्ही एकदा असं बोट टाकून चेक करायचं माती वाळलेली दिसेल मित्रांनो तेव्हाच तुमच्या झाडाला पाणी द्यायचं आहे. काही दिवस 5-6 दिवस तर झाडाचं पाणी अजिबात बंद करून द्यायचं. काहीच दिवसात मित्रांनो झाड जे आहे ते रिकवर होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल. मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितले आहे, तर या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.